हार्दिक स्वागत. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं चौथी सिरीज आपण घेत आहोत. तर बघा, आपण कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव होईल. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरती प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे 61वा. खालीलपैकी कोणत्या काळात उपनयन संस्कार केल्यानंतर शिक्षणास प्रारंभ होत असे? वैदिक पहिला पर्याय, दुसरा आहे मुस्लिम, तिसरा आहे बौद्ध, चौथा आहे जैन. योग्य पर्याय आहे 61 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैदिक कालखंडात उपनयन संस्कार केल्यानंतर शिक्षणाला सुरुवात होते, त्यामुळे योग्य पर्याय एक आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे समाजमिती तंत्राचा उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो? पहिला आहे आर्थिक स्तराचे मापन, दुसरा आहे विद्यार्थ्यातील परस्पर संबंध, तिसरा पर्याय आहे सामाजिक सर्वेक्षण, चौथा पर्याय आहे विद्यार्थ्यांचे ध्येय जाणणे. योग्य पर्याय आहे 62चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समाजमिती तंत्रातून आपण विद्यार्थ्यातील सहसंबंध परस्पर संबंध जाणून घेत असतो, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. 63वा प्रश्न आहे बालकामध्ये अभिरुची निर्मितीशी संबंधित सर्वोत्तम बाब खालीलपैकी कोणती आहे? पहिला पर्याय आहे मुलांना वाचून येण्यास सांगून त्यांना प्रश्न विचारणे, दुसरा पर्याय बालकाला आनंददायी अध्ययन करून त्याच्या कृतिशीलतेला चालना देणे, तिसरा पर्याय आहे बालकाला अभिरुची संकल्पनेची माहिती देणे, चौथा पर्याय आहे बालकाला वर्गात चित्रपट दाखवणे. अभिरुची निर्माण करणे म्हणजे अभिरुची म्हणजेच आवड निर्माण करण्यासाठी. तर 73व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बालकांना आनंददायी अध्ययन करून त्यांच्या कृतिशीलतेला चालना देणे. अभिरुची म्हणजे आवड निर्माण करण्यासाठी, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 64वा प्रश्न व्यक्तिभेदानुसार विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे? व्यक्तिभेदानुसार विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी पहिला पर्याय विशेष शाळेत दाखल करून, दुसरा पर्याय आश्रमशाळेत, तिसरा पर्याय एकात्मिक शिक्षणाद्वारे, चौथा पर्याय सामान्य शाळेत विशेष तंत्र व पद्धतीद्वारे. 64व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सामान्य शाळेत विशेष तंत्र व अध्यापनाचा वापर करून, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य ठरतो. पुढचा प्रश्न आहे 65वा. सुप्त अवस्थेत असलेले दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या खालीलपैकी कोणी केली? पहिला पर्याय रवींद्रनाथ टागोर, दुसरा आहे महात्मा गांधी, तिसरा आहे योगी अरविंद, चौथा आहे स्वामी विवेकानंद. 65व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी सुप्त अवस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय. तर महात्मा गांधींनी काय सांगितलं? शरीर, मन व आत्मा यांचा विकास ज्या माध्यमातून होतो त्याला शिक्षण असं म्हटलं जातं, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 66वा. खालीलपैकी बालकामधील वाढ व विकासाचे कोणते तत्व नाही? वाढ आणि विकासाचं तत्व नसणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. व्यक्तिभेदाचे तत्व, सरावाचे तत्व, सातत्याचे तत्व, एकात्मतेचं तत्व. 66व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरावाचे तत्व, त्यामुळे योग्य पर्याय 2 आहे. त्यानंतरचा 67वा प्रश्न आहे अबोध वर्तनाच्या निरीक्षणासाठी व मापनासाठी टिंबटिंबचा उपयोग केला जातो. मुलाखत, प्रासंगिक कसोट्या, तिसरा समाजमिती तंत्र आणि चौथा प्रक्षेपण तंत्र. योग्य 67चं योग्य उत्तर आहे प्रक्षेपण तंत्र. कशासाठी? अवबोध वर्तनाच्या निरीक्षणासाठी प्रक्षेपण तंत्राचा वापर केला जातो, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बघा, परत लक्षात ठेवा की अवबोध वर्तनाच्या निरीक्षणासाठी कोणत्या मापनाचा उपयोग केला जातो? प्रक्षेपण तंत्राचा वापर केला जातो, त्यामुळे योग्य उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न आहे वृषाली आवर्तनाचे नियम सांगते, हे टिंबटिंब उद्दिष्ट स्पष्ट करते. कौशल्य, ज्ञान, अभिरुची, उपयोजन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञान. हा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे.
म्हणजे उद्दिष्टे आहे. आपण जे ज्ञान, आकलन आणि उपयोजन आणि अभिरुची हे आपण उद्दिष्टे असते, त्यानुसार आपण आपल्या पाठामध्ये उद्दिष्टांची नोंद करत असतो. पुढचा प्रश्न 69वा प्रश्न. विद्यार्थी चित्रपटातील त्याच्या आवडत्या अभिनेत्याचा अभिनय पाहून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. त्यास टिंबटिंब म्हणता येईल. बोधात्मक अध्ययन, सामाजिक अध्ययन, प्राथमिक अध्ययन, गौण अध्ययन. योग्य पर्याय आहे, काय आहे योग्य पर्याय? प्राथमिक अध्ययन. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. अव्यक्त बुद्धिमत्तेची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? अव्यक्त, व्यक्त न होणारी. गिलफर्ड, स्टेनबर्ग, ब्रुनर, पियाजे. 70व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2. स्टेनबर्ग यांनी अव्यक्त. हे लक्षात ठेवा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न 71वा. बालविकासशास्त्रात साधारणपणे टिंबटिंब वयापर्यंतच्या मुलांचा अभ्यास केला जातो. बालशास्त्रामध्ये जन्मपूर्व अवस्थेपासून 25 वर्ष पहिला पर्याय. दुसरा पर्याय जन्मपूर्व अवस्थेपासून 21 वर्ष. तिसरा पर्याय जन्मपूर्व अवस्थेपासून 30 वर्ष. चौथा पर्याय जन्मपूर्व अवस्थेपासून 35 वर्ष. 71व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जन्मपूर्व अवस्थेपासून ते 21 वर्षापर्यंत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 72वा. बालविकास ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? सातत्यपूर्ण गतिशील प्रक्रिया, खंडित स्वरूपाची गतिशील प्रक्रिया का सातत्यपूर्ण स्थितिशील प्रक्रिया का वरील सर्व? 72व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सातत्यपूर्ण गतिशील प्रक्रिया, विकासाची प्रक्रिया. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 73वा प्रश्न. विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश होतो किंवा होतात? बघा, पर्याय आहे खाली. पहिलं विधान आहे मानसिक, भावनिक, नैतिक व सामाजिक बदलांचा विकासात समावेश होतो. दुसरा विधान आहे विकास हा गतिशील, अनुक्रमिक व सुसंबद्ध असतो. तिसरा विकासातील बदल निरीक्षणातून समजतात. चौथा विकासात संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा समावेश होतो. 5वा विकास हा ठराविक काळानंतर थांबतो. योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. पहिल्या पर्यायामध्ये 1, 2, 3, 5. दुसऱ्या पर्यायामध्ये 1, 2, 3, 4. तिसऱ्यामध्ये 2, 3, 4, 5 आणि चौथ्यामध्ये 1, 2, 3, 5. तर 73व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विधान 1, 2, 3, 4. 5वं विधान अयोग्य आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 74वा. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनासंदर्भात मनशक्तिवादी मानसशास्त्राच्या चुकीच्या धारणा 21व्या शतकात कोणी लक्षात आणून दिल्या? थॉर्नडाईक व वुडवर्थ. दुसरा पर्याय गिलफोर्ड. तिसरा आसुबेल आणि चौथा आहे पियाजे. 74व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थॉर्नडाईक व वुडवर्थ यांनी पहिला पर्याय. त्यांनी काय केलं तर मनोशक्तिवादी मानसशास्त्राच्या चुकीच्या धारणा त्यांनी लक्षात आणून दिल्या. 75वा प्रश्न. खालीलपैकी अध्ययनावर परिणाम करणारा आंतरिक घटक कोणता? आंतरिक घटक निवडायला सांगितलेला आपल्याला आहे अध्ययनकर्त्याचे वय. दुसरा आहे प्रेरणा, वरीलपैकी सर्व. चौथा आहे परिपक्वता. 75व्याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे हे तिन्ही पण कोणकोणते अध्ययनकर्त्याचे वय, प्रेरणा, परिपक्वता हे आंतरिक घटक आहेत. बरोबर आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वरील सर्व. 76वा प्रश्न आहे बुद्धिगुणांक चाचण्यांचा सर्वात मोठा दोष म्हणजे टिंबटिंब त्या विश्वसनीय नाहीत. पहिला पर्याय. दुसरा विविध पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसाठी त्या समान आहेत. तिसरं त्या कार्यान्वित करणे कठीण असते. आणि चौथं क्षमतेपेक्षा त्या कृतीचे मापन करतात. योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. विविध पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसाठी त्या समान आहेत. म्हणजेच आपल्याला पार्श्वभूमी यातून कळत नाही विद्यार्थ्याची, त्यामुळं एवढा दोष आहे या बुद्धिगुणांक चाचण्यांचा.
बुद्ध्यांक काढण्याचा. त्यामुळं 76व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न 77वा. गिलफर्डची बुद्धिमत्ता उत्पत्ती शिक्षण क्षेत्रात बदलासाठी वरदान ठरले आहे. कारण का वरदान ठरली गिलफर्ड यांची बुद्धिमत्ता उत्पत्ती? तर या पहिला पर्याय, या उत्पत्तीने बुद्धिमत्तेचे विविध पैलू सांगितले. दुसरा पर्याय, बुद्धिमत्तेच्या पैलूनुसार व्यक्तिकेंद्रानुसार अनुरूप शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यामुळे समजले. तिसरा पर्याय, या उत्पत्तीमुळे बुद्धिमत्तेनुरूप मार्गदर्शन करणे शक्य झाले. चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व योग्य पर्याय आहे. वरीलपैकी सर्व म्हणजे वरील सर्व पर्याय योग्य आहेत तिन्ही पण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 78वा. मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी खालीलपैकी कोणासाठी आहे? MMPI. पहिला पर्याय संतुलित व्यक्तीसाठी. दुसरा प्रगत अध्ययनार्थ्यासाठी. तिसरा सर्जनशील विद्यार्थ्यासाठी. चौथा अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी. मिनेसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी कुणासाठी आहे? योग्य पर्याय आहे अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर येतो. 79वा प्रश्न. व्यक्तिभेदानुसार प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्यामुळे शिक्षण देताना उपयुक्त पण व्यावहारिकदृष्ट्या योग्य असा कोणता मार्ग आहे? पहिला पर्याय, प्रत्येक बालकाला स्वतंत्ररित्या शिक्षण देणे. दुसरा, बालकाचे व्यक्तिभेदातील गुणवैशिष्ट्यानुसार गट तयार करून त्यांना शिक्षण देणे. का तिसरा पर्याय, बालकाला कुटुंबातच शिक्षण देण्यास सांगणे. का चौथा, बालकाच्या व्यक्तिभेदाचा फार विचार न करता त्यांना एकाच प्रकारचे शिक्षण देणं. योग्य उत्तर आहे 49चं पर्याय क्रमांक 2. बालकाचे व्यक्तिभेदानुसार गुणवैशिष्ट्यानुसार गट तयार करून त्यांना शिक्षण देणे. पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो. 80वा प्रश्न. अपंगांना अपंगत्वहीन विशेष शाळांतून शिक्षण द्यावे अशी शिफारस स्वातंत्र्यानंतर पहिल्या कोणत्या आयोगाने केली? चट्टोपाध्याय कमिटी, राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग, मुदलियार आयोग. योग्य पर्याय आहे 80चा पर्याय क्रमांक 4 मुदलियार आयोग यांनीही हा माध्यमिक शिक्षणासाठी स्थापन झालेला मुदलियार आयोग आहे, त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 81वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अपंग व्यक्तीत समावेश होत नाही? अंध, कुष्ठरोग मुक्त, कर्णबधिर, प्रज्ञावान, मतिमंदत्व, बहुविकलांग. अपंगामध्ये समावेश होत नाही असं माणूस आपल्याला निवडायचा आहे. 81व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त 4. कोणता? तर प्रज्ञावान हे अपंगामध्ये येत नाही, बाकी सर्व अपंगामध्ये येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 82वा प्रश्न. विद्यार्थ्यांमधील अंधत्व ओळखण्यासाठी शिक्षकांनी कोणते मार्ग अवलंबावेत? अंधत्व ओळखण्यासाठी पडताळासूची, निदान व उपचार शिबिरांचे आयोजन, तिसरं निरीक्षण, वरीलपैकी सर्व. 82व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व गोष्टीच्या ह्यातून निदान करायचं आहे अपंगत्वाचं. पडताळासूची, निदान व उपचार शिबिरांचे आयोजन आणि निरीक्षण. त्यामुळे योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्व, चौथा पर्याय. त्यानंतर 83वा प्रश्न आहे. क्रियापूर्व अवस्थेतील पियाजेने सांगितलेले 5 वर्तन प्रकार कोणते? कोणत्या अवस्थेतील? क्रियापूर्व अवस्थेतील. पहिला पर्याय अनुकरण, खेळ, चित्र रेखाटन, मानस प्रतिमा, शब्द मांडणी. दुसरा पर्याय स्मरण, अनुसरण, तर्क, कल्पना, आकलन. तिसरा पर्याय स्मरण, बोधन, अनुकरण, तर्क, कल्पना. चौथा पर्याय आहे मानस प्रतिमा, स्मरण, आकलन, मूल्यमापन, समीकरण. 83चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुकरण, खेळ, चित्रलेखन, रेखाटन आणि मानस प्रतिमा आणि शब्द मांडणी. क्रिया अवस्थेतील पियाजेने सांगितलेला 5 वर्तन प्रकार. पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 84वा प्रश्न. अध्यापनात उद्गामी पद्धती वापरल्यामुळे विद्यार्थी टिंबटिंब. उद्गामी आधी उदाहरणं नंतरनं सूत्र. पहिला पर्याय आहे व्याकरणाचे नियम व गणितीय सूत्र तयार करतो. दुसरा पर्याय माहितीचे अचूक गुणधर्म जाणू शकतो. तिसरा दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतो. चौथा वरीलपैकी सर्व. 84चं योग्य उत्तर आहे चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न घेऊयात.
85 नैदानिक व उपचारात्मक अध्ययनाबाबत शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या चुकीच्या कल्पना बाळगू नयेत? पहिला, याची गरज फक्त मंद विद्यार्थ्यांना असते. दुसरं, याची गरज फक्त हुशार विद्यार्थ्यांना असते. तिसरं, या चाचणीचा उपयोग विद्यार्थ्यांमधील उणिवा दूर करण्यासाठी होतो. आणि चौथं, वरीलपैकी सर्व 85चं योग्य उत्तर आहे. वरीलपैकी सर्व चारही म्हणजे तिन्ही विधान बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 86वा प्रश्न आहे, अध्यापनाची द्वितीय अवस्था खालीलपैकी कशाशी संबंधित असते? द्वितीय अवस्था अध्यापन नियोजनाशी, विद्यार्थी मूल्यमापनाशी, विद्यार्थी अंतःक्रियेशी. वरीलपैकी सर्व 86व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी अंतःक्रिया. आधी प्लॅनिंग होते आणि द्वितीय अवस्था म्हणजेच विद्यार्थ्याची अंतःक्रिया म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकामधील अंतःक्रिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर ठरतो. 87वा प्रश्न, शालेय स्तरावर व्याख्यान पद्धती उपयुक्त ठरत नाही. कारण शालेय म्हणजे प्राथमिक माध्यमिक. कारण विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळत नाही. पहिला पर्याय. दुसरा, विद्यार्थी सहभाग घेतला जात नाही. तिसरा पर्याय, एक सलग विवेचनामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन कंटाळवाणे वाटते. वरीलपैकी सर्व योग्य पर्याय आहे. 87चं वरीलपैकी सर्व. चौथा पर्याय बरोबर आहे. कारण हे प्राथमिक आणि माध्यमिक लेवलला व्याख्यान पद्धतीनं अध्यापन केलं तर हे कंटाळवाणं आणि रटाळवाणं होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, बुश जॉईस व मार्शाविल यांनी अध्यापन प्रतिमानाचे वर्गीकरण 4 गटामध्ये केले आहे. किती प्रतिमानाचे? तर योग्य उत्तर आहे 88चं 24 प्रतिमानाचं. 24 प्रतिमानाचं त्यांनी 4 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. 89वा प्रश्न आहे बघा, संप्रेषण माध्यमाच्या शाब्दिक संदर्भात टिंबटिंब महत्त्वाचे ठरतात. हावभाव व आवाज, शब्दाचे अर्थ. तिसरा पर्याय मनस्थिती आणि चौथा पर्याय परिस्थिती. योग्य उत्तर आहे 89चं शब्दाचे अर्थ. पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून वाव मिळत नाही? कल्पनाशक्तीला लघुत्तरी, दीर्घोत्तरी, निबंध वजा वस्तुनिष्ठ. तर योग्य पर्याय आहे वस्तुनिष्ठ. प्रश्नातून काहीच कल्पनाशक्तीचा वाव मिळत नसतो. त्यामुळे योग्य पर्याय 4 ठरतो वस्तुनिष्ठ. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.